विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आकड्यांची फेकाफेक नाहीये. हां, एखादं वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं, जसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहित नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहित नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं. त्यामुळे एखादं वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार. आणि निश्चितपणे आता त्या गोलपोस्टकडे आपण पोहोचलो आहोत.